नमस्कार, मी सचिन खेडेकर. रवींद्र पिंगे यांनी ललित लेखन केलं, प्रवास वर्णन, व्यक्तिचित्रणं लिहिली. त्याचबरोबर चतुरंग प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणाऱ्या जीवन गौरव या मानाच्या पुरस्कारासाठी त्यांच्या खास शैलीतली त्या मान्यवरांचं कर्तृत्व अधोरेखित करणारी मानपत्र देखील लिहिली. त्या मानपत्रांचं संकलन मानवंदना या संग्रहाच्या स्वरूपात प्रकाशित झालं. आज या संग्रहातलं एक मानपत्र मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. त्याचा मला अतिशय आनंद आहे. आज 6 फेब्रुवारी भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित गानकोकिळा लता मंगेशकर यांची आज पुण्यतिथी. रवींद्र पिंगे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकार झालेल्या आपल्या सर्वांच्या लाडक्या आदरणीय लता दीदींच्या मानपत्राचं आज अभिवाचन करणं यापेक्षा अधिक चांगला योगायोग काय असू शकतो. हे मानपत्र लता मंगेशकर यांना चतुरंग प्रतिष्ठानतर्फे 2000 साली प्रदान करण्यात आलं. त्यामुळे ते त्यांच्या तोपर्यंतच्या कारकिर्दीवर आधारित आहे. सादर करतोय मानवंदना लता मंगेशकर. तपसिद्ध जाणकारांनी जिची थोरवी वर्णन करताना भगवंताच्या ओठाजवळची बासरी असे यथोचित शब्द वापरले, त्या अभिजात गायिकेला अन्य विशेषणांचा लाभ झाला काय आणि न झाला काय सारखंच. तरीही उपमा सुचतातच. ऐलपैल पसरलेलं आभाळ असीम आहे. त्या आभाळात पुन्हा रत्नमाळांच्या पलीकडे रत्नमालाच पसरलेल्या आहेत. दुसरं तिसरं काही नाही. त्याप्रमाणेच लता दीदींच्या स्वरा पलीकडे फक्त लता दीदींच्या देवदत्त स्वरमालिकाच तेवढ्या आहेत. हे विश्व आणि पलीकडलं अंतराळ लताबाईंच्या अनुपमेय आलापांनी ओथंबलेलं आहे. ही कृपा कोणाची असू शकते? उत्तर एकमेव आहे. हे अक्षय आशीर्वाद आहेत निःशंकपणे श्री मंगेश महारुद्राचेच. त्यात मधाची धार ओतली लताजींचे पिता मास्टर दीनानाथ यांच्या राखणकर्त्या आत्म्यानं. त्या मिश्रणातून तयार झालं अनुपमेय स्वरांचं अमृत. लताबाईंची अवघी जिंदगी हे योगायोगांचं दैवी विणकाम आहे. वडील गेले, निर्धन कुटुंबाला सावरायचा प्रश्न उभा ठाकला. भावंडात वडील असलेल्या लहानग्या लतानं अंतस्फूर्तीनं पुढाकार घेतला आणि कोल्हापूरच्या मास्टर विनायकांच्या चित्रसंस्थेत ती पगारी कलाकार म्हणून दाखल झाली. तिथे पडतील ती कामं केली, अभिनय केला, गाणी गायली. पुढे विनायक गेले आणि कुटुंबाला आधार देण्यासाठी लता अधिक मोठ्या सरोवराच्या काठाशी आली. लतानं पार्श्वगायिकेचा अभिनव पेशा स्वीकारला. आएगा आनेवाला या मेहलमधल्या मधाळ गाण्यामुळे लताच्या सुरेल आवाजाची ख्याती सर्वत्र पसरलेली होती. ती कामी आली. प्रत्येक गाणं लता कसून आणि कमीत कमी वेळात गायच्या. गीताची मूळ चाल अधिक मधुर करून गायच्या. त्यामुळे चित्रपटांना संगीताचा साज पुरवणारे संगीतकार लताच्या आवाजाची मागणी आणि प्रतीक्षा करू लागले. लताचा आवाज नजरेसमोर ठेवून ते आपलं संगीत बेतू लागले. लतानं चित्रपट सृष्टीसाठी आपला आवाज पणाला लावला. श्याम सुंदर, अनिल बिश्वास, सज्जाद, गुलाम हैदर, सी रामचंद्र, हुस्नलाल भगतराम, सलील चौधरी, खेमचंद्र प्रकाश, मदन मोहन, नौशाद, शंकर जयकिशन, वसंत पवार, वसंत प्रभू, दत्ता डावजेकर, सुधीर फडके, श्रीनिवास खळे, हृदयनाथ, किती तेजस्वी नक्षत्रांची नावं घ्यावीत. आघाडीच्या कवींनीही आपलं शब्दप्रभुत्व लताबाईंसाठी कारणी लावलं. कवी प्रदीप, आनंद बक्षी, शैलेंद्र, हसरत जयपुरी, गदी माडगुळकर, पी सावळाराम, शांता शेळके, मंगेश पाडगावकर, योगेश आणि असे कित्येक स्वनामधन्य. जिथे लता तिथे यश असं समीकरण तयार झालं. दीदी
एका गोष्टीचं कौतुक आम्ही मुद्दाम इथे नमूद करतो. उमेदवारीच्या काळात चित्रपटीय संगीत गात असतानाच तुम्ही घरंदाज रागदारी संगीताची ही शास्त्रशुद्ध उपासना डोळसपणे केलीत. तुमच्या पिताजींचा कित्ता तर घरात होताच. तुमचे शब्दोच्चार खणखणीत व्हावेत म्हणून त्यांनी तुम्हाला संस्कृत निपुण शास्त्रींची शिकवणी ठेवली होती. वडिलांच्या मागे तुम्ही अमन अली भेंडी बाजारवाले आणि अमानात अली खां साहेबांचा गंडा बांधलात. त्यांच्या समोर बसून घरंदाज गायकीचे पलटे घोटलेत. त्यामुळे संगीतातली तुमची समज आणि ग्रहणशक्ती वाढली. गळा तयार झाला. त्या बळावर पुढे तुम्ही त्रिभुवन जिंकलत. विशेष म्हणजे यश मिळवूनही तुम्ही लव्हाळ्यासारख्या कायम नम्र राहिलात. तुमचे शब्द आहेत, माझं नाव आज झालंय हे खरंच आहे, पण बाबांचे गुण मी किती पुढे नेले आहेत कोण जाणे. पण आम्ही सांगतो, धावपट्टीवर तुम्ही खूप खूप पुढे आहात. तुम्ही आलम मंगेशकर कुटुंबाच्या कीर्तीची ध्वजा साता समुद्रापलीकडे नेलीत. सर्व जगभर गाऊन तुम्ही गानरसिकांना अलोट तृप्ती दिलीत. मंगेशकर कुटुंबाला ओळखत नाही अशी सुसंस्कृत व्यक्ती या दुनियेत सापडेल काय? देव, धर्म आणि स्वदेश ह्या त्रिमूर्तीच्या तुम्ही अढळ उपासक आहात. ज्ञानेश्वर माऊलींचं तुम्ही प्रातस्मरण करता. स्वातंत्र्यवीर सावरकर तुमचे कौटुंबिक ऋणानुबंधी होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद हे आहेत तुमचे ध्यास विषय. आणि देशभक्त भालजी पेंढारकर होते योग्य वळणावर भेटलेले तुमचे मार्गदर्शक. या सर्व पुण्याईचा परिपाक म्हणजे तुमची पारदर्शक सामाजिक बांधिलकी. देशकार्य, धर्मकार्य आणि समाजकार्य यांच्या पूर्तीसाठी तुम्ही कायम निशब्द सहाय्य करीत असता. तुमचा बहुमोल शब्द खर्ची घालता. लताबाई, अखंड कार्यव्यग्रतेमुळे तुमच्या नावावर अनेक विक्रम जमा आहेत. 1800हून अधिक चित्रपटांसाठी 22 भाषांमधनं गायन आणि अंदाजे 30,000 गीतांचं 50 वर्षात गायन. हे सगळे आकडे थक्क करणारे आहेत. शिवाय अर्धशतकभर कधीही पहिला क्रमांक न सोडणं, हजारो मैलांचा देश परदेशात प्रवास करणं आणि सोबत नेलेल्या साथीदारांना इज्जतीनं सांभाळणं, त्यांच्या कलेला उत्तेजन देणं, हे सगळं सगळं अद्भुत आहे. साहजिकच फाळके पुरस्कार आणि पद्मविभूषण पदवी तुमच्याकडे ओघानच आली. लोकप्रेम तुम्हाला आयुष्यभर उदंड लाभलं. आमची खात्री आहे की नियती तुमच्यावर कृपा करील. पुढची 30 वर्ष आपली दिव्य कला तेजाळत ठेवून तुम्ही तिन्ही लोक आनंदानं भारून टाकाल. दीदी, चंद्रमा होऊन तुम्ही चांदणं शिंपडलत आणि रसिकांचे आयुष्य आनंदित केलीत. एका जन्मात कलावंतानं ह्यापेक्षा अधिक ते काय करायचं असतं? आम्ही शतशः कृतज्ञ आहोत. आणि म्हणूनच सर्वसामान्य रसिकांच्या योगदानातून उभा राहिलेला आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं लोकपुरस्काराचं रूप लाभलेला चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार यावर्षी तुम्हाला अर्पून आम्ही स्वतःच धन्य होत आहोत. कृतज्ञतेच्या समाधानाची धन करीत आहोत. गानसम्राज्ञी पदाची अनुरूप प्रभावळ लाभलेल्या तुम्हाला आमचे विनम्र प्रणाम.